नागपूरच्या गोधणी परिसरामध्ये गॅस गळती झालेली आहे। जलशुद्धीकरण केंद्राजवळ गॅस गळतीची घटना घडलेली आहे। नागरिकांना त्यामुळे श्वसनाचा त्रास झालेला आहे। 40हून अधिक जण रुग्णालयामध्ये दाखल आहेत। 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आलेला आहे। एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। तर बातमी नागपूरमधून। नागपूरच्या गोधणी परिसरात गॅस गळती झालेली आहे। जलशुद्धीकरण केंद्राजवळ हा गॅस गळतीचा प्रकार घडला आणि या गॅस गळतीमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास झालेले आहेत। जवळपास 40हून अधिक जण हे सध्या उपचार रुग्णालयांमध्ये घेतात। 200 मीटरचा परिसर या गळतीनंतर रिकामा करण्यात आलेला आहे। सोबतच एनडीआरएफचं पथकही घटनास्थळी दाखल झालेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, ही गॅस गळती झालेली आहे, नेमकं काय कारण या गॅस गळतीचं सांगण्यात आलेलं आहे आणि जे उपचार घेत आहेत त्यांच्या प्रकृती संदर्भातली काय माहिती आहे? तर नागपूरच्या गोधणी परिसरामध्ये ही गॅस गळती झालेली आहे। जलशुद्धीकरण केंद्राजवळ ही गॅस गळतीची घटना घडली आहे। नागरिकांना या गॅस गळतीनंतर श्वसनाचे त्रास व्हायला लागले आणि त्यानंतर त्वरित त्रास होत असलेल्या नागरिकांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफचं पथकही या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत। अमर, या गॅस गळतीचं काय नेमकं कारण समोर आलेलं आहे आणि ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृती संदर्भातली काय अपडेट आहे? आता जी माहिती मिळते आहे ही गॅस गळती गोधनी परिसरात नगरपंचायतच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या तिथे झाली आहे। क्लोरीन गॅसची गळती झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। साधारणपणे 30 ते 40 जणांना या गॅस गळतीमुळे बाधा झाली। त्यानंतर त्याच्यातले काही कर्मचारी होते त्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात राहणारे काही लोक होते, त्यांना हे संपूर्ण बाधा झाल्याची माहिती आहे। आणि त्याच्या तक्रारी आल्यानंतर तिथे अग्निशमन दल आणि आता एनडीआरएफची टीम सुद्धा संपूर्ण परिसरात पोहोचलेली आहे। आजूबाजूचा परिसर क्वार्टरन ऑफ करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यातील काही जणांचा आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलाय, पण प्रकृती सगळ्यांची स्थिर असल्याची माहिती प्राथमिक रित्या मिळण्यात येत आहे सूत्रांकडून। पण एकूणच या घटनेमुळे मात्र प्रचंड अशी खळबळ उडाली आहे। नक्कीच अमर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या घटनेनंतर नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे। सध्या एनडीआरएफचं पथक त्या ठिकाणी दाखल आहे आणि विशेष खबरदारी घेतली जाते।